आता आपण रूट कॅनल ही ट्रीटमेंट कशी करतो हे टप्प्याने मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते। पहिलं म्हणजे आपण दाताला बधीर करतो, इन शॉर्ट एनेस्थेशिया देतो। ते अगदी वेदनारहित असतात, म्हणून घाबरून जाण्यासारखं काहीच काम नाही। त्याच्यानंतर आपण जेवढं काही दातामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन, ते आपण रोटरी फाईल्सने ते काढून घेतो। त्यानंतर त्याच्यामध्ये जे स्ट्रेंथ दाताची टिकून राहील तसं मटेरियल आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि सर्वात शेवटी त्याच्यावर कॅप लावतो। आता आपण RCT करण्यासाठी लक्षणे काय आहेत दातांचे ते बघूया। पहिलं म्हणजे सेन्सिटिव्हिटी, जे आपल्याला जे तीव्रता जाणवते काही खाल्ल्यानंतर दातांना ते, त्याच्यानंतर जे आहे अन्न अडकते दातांमध्ये, आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे रात्री झोपल्यानंतर होणारे तीव्र पेन। तेव्हाच आपला दात म्हणत असतो की मला वाचवा। तोच क्षण महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल रूट कॅनलची ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे। मी सांगितलेल्या रूट कॅनलच्या माहितीबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या जवळच्या डेंटल सर्जनकडे तुम्ही व्हिजिट करू शकतात, किंवा तुम्ही माझ्याकडे मोरवाल आय एंड डेंटल हॉस्पिटल, आमचं हॉस्पिटल आहे शिवाजी गार्डन समोर, तुम्ही आमच्याकडे पण व्हिजिट करू शकता। धन्यवाद।